मुलांच्या मनात नेमकं दडलंय तरी काय हा प्रश्न आज प्रत्येक पालकांना सतावतोय आणि अशाच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही आमच्या स्मार्ट किड्स या कार्यक्रमातून प्रयत्न करणार आहोत। आणि माझ्यासोबत आहेत न्यू होरायझन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरचे डॉक्टर समीर दलवाई। डॉक्टर नमस्कार। नमस्कार। मी मगाशी म्हटलं की मुलांच्या मनात बरेच प्रश्न घोंगावत असतात, बऱ्याच गोष्टी आहेत, मात्र हे पालकांना नेमकं समजत नसतं। मुलांना जन्म देणं सोपं असतं, मात्र त्यांची डेव्हलपमेंट करणं तसं कठीण असतं। तर अशा वेळेस नेमकं हे मुलांना कसं सामावून घेता येईल, कसे त्यांचे विचार आपल्याला वृद्धिंगत करता येतील यावरती काय सांगाल? मला वाटतं मुलांच्या मनात काय हे जाणून घेणं खूपच अवघड आहे, पण आपण एवढा एक विचार करू शकतो की ह्याला आपण बराचसा वेळ दिला पाहिजे। म्हणजे आपण एक बऱ्याचशा अशा गोष्टी आपण मिथ्स ज्यांना आपण म्हणतो असं ऐकतो आपण की क्वालिटी टाइम इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी टाइम वगैरे। मला असं अजिबात वाटत नाही। आपण मुलांबरोबर क्वालिटी टाइम नव्हे क्वांटिटी सुद्धा भरपूर दिली पाहिजे, कारण मुलांना हवा आहे आपला वेळ। आणि जर तुम्ही तेवढा वेळ देऊ शकलात नाही मुलांबरोबर तर तुम्ही त्यांचं रीडिंग काही करू शकणार नाही। आणि मग कुठल्या तरी पुस्तकात काहीतरी वाचलं, कुठेतरी काहीतरी ऐकलं, मग ते आपण निष्कर्ष लावत असतो। मुलांच्या मनात काय आहे ह्याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर मुलांबरोबर वेळ घालवला पाहिजे आणि तो वेळ त्यांच्या गमतीचा वेळ असला पाहिजे। बऱ्याचदा बघतो पालक घरी येतात रात्री 10 वाजता 11 वाजता आणि नंतर मुलाला खेळायला घेतात वगैरे। मला वाटतं त्याच्यापेक्षा आपण शनिवार रविवार जर आपण सर्वच काम करतो म्हणा, दिवसभर काय आपण मुलांबरोबर बसू शकत नाही, पण आपण शनिवारी रविवारी मुलांना ज्या परिसरात मोकळेपणा वाटेल, अर्थातच प्लेग्राऊंड म्हणा, गार्डन म्हणा, पार्क म्हणा, अशा ठिकाणी मुलं स्वतःच्या जे आहे ते दाखवू शकतात आणि दे कॅन कम इनटू देअर ओन। तर त्यावेळी आपण मुलांबरोबर वेळ जर घालवला, त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्यांच्या गमती जमती करत राहिलो तर त्याच्यातून आपण मुलांच्या मनात काय आहे हे ओळखू शकतो। इम्पॉर्टंट म्हणजे पेशन्स, म्हणजे शांत आपण ऐकून घेणे मुलाला, कारण मूल असं आहे की तो तुमच्यासाठी थांबणार नाही, ती मूल आपल्याला जे मनात आहे तेच करत राहील। तुम्हाला पेशन्स दाखवला पाहिजे, तुम्हाला सामंजस्याने घ्यायला पाहिजे। आणि मी बऱ्याच वेळा बघतो की पालक कंप्लेंट करण्याच्या ऐवजी बऱ्याच वेळा पालक समजूतदार जास्त होतात आणि एखादी व्यक्ती 20, 25, 30 वर्षाच्या वयात जेव्हा पालकत्व कडे जाते तेव्हा बऱ्याचशा सुधारणा त्या व्यक्तिमत्वात सुद्धा घडतात। पण मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला त्यासाठी वेळ म्हणजे फक्त 1 तास 2 तास असं मौलिक नव्हे, आपलं मन त्या गोष्टीत लागलं पाहिजे। म्हणजे मूल नेमकं काय करतो हे कळणं गरजेचं आहे। तुम्हाला एक फक्त उदाहरण द्यायचं म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंटची सर्वात जी पॉप्युलर थिअरी आहे, गेली अगदी 2-3 वर्ष जे चाललेली आहे, ती लिहिली एका व्यक्तीने, याचं नाव होतं पियाजे। पियाजे हा खूप मोठा डॉक्टर नसून तो सायंटिस्ट होता आणि त्याने स्वतःची जे 3-4 त्याला जी मुलं होती त्यांचा विकासाचे जे टप्पे त्यांनी जे पाहिले आणि त्यांना ऑब्झर्व करून त्यांनी एवढी मोठी थिअरी लिहिली जी गेली 200 वर्ष आम्ही सर्व पाळतोय। तेव्हा स्वतःच्या मुलाबरोबर वेळ देण्यात त्या मुलाचाच विकास नव्हे पण तुमच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा विकास होऊ शकतो। आणि जर हार्डवेअर चांगलं असेल अर्थातच तर सॉफ्टवेअर लोड होत जातं। पण मला असा मुद्दा म्हणायचा आहे की एखाद्या वेळी हार्डवेअर जरी बरोबर नसेल, देवाने काहीतरी तुमच्या मुलाला कमी जरी दिलं असेल, तरी जर तुमच्या सॉफ्टवेअरची क्वालिटी चांगली असेल, अर्थात तुमच्या ट्रेनिंगची क्वालिटी चांगली असेल, म्हणजे तुम्ही जे घरात वागता ते जर आपण नीट हे करून घेतलं तर त्याच्यामुळे आपण मुलांना खूप जास्त आपण शिकवू शकतो आणि घडवू शकतो। म्हणजे थोडक्यात की आपणच आपल्या मुलांना ट्रेनिंग द्यायची गरज आहे किंवा आपणच आपल्या मुलांसाठी वेळ देण्याची आज गरज पडलेली आहे ना, तरच आपलं मूल अजून डेव्हलप होऊ शकतं। खरं तर माझी थिअरी अशी आहे की मला असं वाटतं की ऑल बिहेवियर इज लर्न्ड बिहेवियर। म्हणजे कोणी खुनी जन्माला येत नाही किंवा जन्माला आलेला खुनी आहे किंवा गुन्हेगार आहे असं मला अजिबात वाटत नाही। ऑल बिहेवियर इज लर्न्ड बिहेवियर। म्हणजे तुम्ही माझ्याशी कसं वागलात, त्याचं मला कसं वाटलं, म्हणूनच मी तुमच्याशी त्याचा एक प्रतिकार करणार, त्या प्रतिकाराचा तुम्ही विचार करून तुम्ही प्रतिकार करणार, त्याचा मी विचार करून मी प्रतिकार करत राहणार। त्याच अनुभवाला मी घेऊन त्यांच्याकडे गेलो तर ते जसं मला म्हणतील, पण त्यांच्याकडे प्रतिकार करताना तुमच्याबरोबर जी घडलेली घटना आहे किंवा जो अनुभव आपण ज्याला म्हणतो त्याचा माझ्या क्रियेवर डेफिनेटली इम्पॅक्ट असणार आणि मी त्याप्रमाणे त्यांच्याशी वागणार। तर तुम्ही मला जर वाईट वागवलं असेल, समजा घरात मला एक वाईट प्रकार अनुभवला असेल, शाळेतल्या टीचरने तसं काही वागले नाही तरी सुद्धा मी वागताना त्यांच्याशी असा वागेन। आता गंमत अशी होते की शाळेतले शिक्षक म्हणतात हा मूलच वाईट आहे म्हणून त्यांचं वागणं बदलतं। त्यांचं वागणं बदलल्यामुळे ते त्याचप्रमाणे होतं। मुलाला वाटतं की नाही घरी पण असंच आहे, ही व्यक्ती पण अशीच आहे,
सर्वच व्यक्ती तसे आहेत आणि असं करत 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 त्या व्यक्तीचं थिंकिंग जे आहे किंवा व्यक्तिमत्व जे आहे हे कम्प्लिटली डिफरंट ट्रॅकवर जातात. मला एवढं सांगायचं आहे की मुलांना आपण घडवताना त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्याच्याहून मोठं चाइल्ड डेव्हलपमेंट वगैरे आपण जे शब्द वापरतो हे कम्प्लिटली ट्रेनिंगवर आहे, हे कम्प्लिटली एक्सपोजरवर आहे, स्टिम्युलसवर आहे. पहिले म्हणजे जिज्ञासा पाहिजे की नाही माझे आई वडील मला ज्याप्रमाणे वागवलं आम्ही तसंच वागवणार, असं करू नका. आणि दुसरी गोष्ट कुठलीही नवीन गोष्ट शिकायची असेल आणि त्याचा आनंद अनुभव करायचा असेल त्याला वेळ द्यायला शिका. थोडक्यात काय तर तुम्ही सांगितलं की मुलांना वेळ दिला तर नक्कीच त्यांचा विकास जास्त चांगला होऊ शकतो आणि एक प्रकारचा जे काही गैरसमज समाजात पसरलाय तो नक्कीच दूर होऊ शकतो. डॉक्टर समीर, तुम्ही एक बालरोग तज्ज्ञ देखील आहात आणि अर्थात आजची जी पिढी आहे ती अतिशय हुशार आहे, चपळ आहे, बुद्धिमान आहे, पण तरी देखील हट्टी आहे. मग ह्या हट्टीपणावरती कसं नियंत्रण मिळवलं पाहिजे आजच्या पालकांनी? मोठ्या प्रौढांचं सांगणं कठीण आहे, पण मुलांसाठी तरी मी एवढं सांगू शकतो की आपण जन्म झाल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की पहिले वर्षभर मूल अगदी आई जे म्हणेल त्या प्रत्येक गोष्टीला ऐकत असतं आणि उलट आई नसेल समोर तर मूल त्रासलेलं असतं. आपण असं साधारणतः बघतो की त्याच्यानंतर एक वर्ष झाल्यानंतर 6 वर्षाला वगैरे आपण पुढे गेल्यानंतर मुलाचं बिहेवियर थोडंसं चेंज होतं आणि आपण बघतो की मूल स्वतःच काहीतरी करायचा प्रयत्न करत असतो आणि ते नैसर्गिक आहे. कारण शेवटी आई वडिलांकडून जेवढं शिकायचं असतं ते वर्षभरात मुलांनी शिकलेलं असतं. आता मुलाला इतर गोष्टीकडे आकर्षित मूल होतं कारण त्या गोष्टी त्याला माहीत नाही आहेत आणि त्याचं एक त्याला कौतुक असतं आणि म्हणून त्या गोष्टींकडे तो मूल ते करायला लागतं, ज्याला आपण टिपिकली पुशिंग द बाउंड्रीज म्हणतो त्याप्रमाणे. तर ते करत असताना मुलाला वेगळा अनुभव येत असताना बऱ्याच वेळा आईला असं वाटत असतं की माझं बाळ कुठेतरी जाऊन पडेल किंवा माझं बाळ काहीतरी करते त्याने त्रास होईल, म्हणून नको करू नकोस, हे करू नकोस, ते करू नको या शब्दाचा मुलाला आपण एक इंट्रोडक्शन करतो आणि ते नको म्हटल्यावर त्या मुलाला ते करायचं असतं आणि आई नको म्हणते म्हणून कधी कधी ते मूल ते आईकडे ऐकणार नाही आणि त्याला जे करायचं ते करेल म्हणून आई अजून नको म्हणेल, अजून आवाज वाढेल आईचा, आई येऊन त्या मुलाला उचलून तिकडनं घेऊन जाईल. ह्या गोष्टीमध्ये सर्व कॉन्फ्लिक्ट सुरू होतं आणि त्या मुलाच्या अशा लक्षात येतं की जे मला करायचं आहे, ज्याची मला कौतुक आहे, ज्याचं मला कुतूहल आहे आणि म्हणून आवड आहे, त्या गोष्टीकडून मला आई लांब नेते आणि त्याच्यानंतर एक थोडंसं एक कॉन्फ्लिक्ट असं सुरू होतं. तर हे नैसर्गिक आहे. मूल ज्या गोष्टी त्याला करायच्या आहेत तो ते करणार. आपण एक विचार केला पाहिजे की जोपर्यंत मुलाला थोडासा वाईट अनुभव येत नाही स्वतःचा तोपर्यंत ती व्यक्ती, मूल कशाला, ती व्यक्ती त्या गोष्टीकडून लांब होत नाही. आपण एक मूल आता कुठेतरी शिडीवर चढत असेल, असं म्हणत नाही की त्याला पडू द्या, पण त्याला उचलताना अरे बाबा तू पडशील, तुला लागेल, अशा गोष्टी बोलत बोलत तरी त्या केल्या पाहिजे. म्हणजे त्या मुलाच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या गोष्टी मला आई का थांबवते. थोडासा मुलाला त्रास झाल्याशिवाय, मूल पडल्याशिवाय मूल शिकत नाही. एक साधारण उदाहरण तुम्हाला मला द्यायचंय. आपण मूल वाचतो, आपण मूल 5-6 वर्षापर्यंत मुलं वाचत नाही आपल्याला माहिती आहे, पण काही पालक असे आहेत किंवा काही देशात असं असतं की मूल अगदी 9-10 महिन्याचं झालं की आई वडील पुस्तक घेऊन त्याला गोष्टी वाचायला लागतात. कधी कधी त्या मुलाला ते शब्द देखील कळत नाही, अगदी 9-10 महिन्याचं बाळ असेल तर, पण त्याला एका ठिकाणी बसून एक व्यक्ती काय बोलते आणि तिकडे लक्ष देण्याची सवय लागते. तेव्हा त्या गोष्टीचं त्याला कौतुक वाटत असतं. त्या कौतुकाच्या ड्यू टू दॅट क्युरिओसिटी ते बाळ करत असतं. पण कुठेतरी आदळापड करण्यापेक्षा इथे जर आपण त्याला ती क्युरिओसिटी दिली तर त्याची क्युरिओसिटी ऑटोमॅटिकली एका पुस्तकाकडे किंवा एका गोष्टीकडे किंवा एका अनुभवाकडे साधली जाते आणि त्याला ते टॉलरन्स, त्याला आम्ही सिटिंग टॉलरन्स म्हणतो, म्हणजे एका ठिकाणी चिकाटी आपण म्हणतो ना, चिकाटीने बसून राहायचं, ते त्याला आपण तेव्हा शिकवत असतो. 5-6 गोष्टी पालकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि म्हणूनच न्यू होरायझन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरने सध्याच मुंबईच्या सायन्स इस्पितळात आणि आमच्या चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आम्ही एक प्रयोग केलाय. त्याचे पूर्ण अजून रिझल्ट आलेले नाहीत, पण तो प्रयोग काय होतो तुम्हाला मी सांगतोय, माझ्या पालकांना मला सांगू इच्छितो की वर्षाच्या पहिल्या वर्षी म्हणजे आपण हॅपी बर्थडे पूर्ण भारतभर, गावात, खेड्यात, सर्व ठिकाणी आपण हॅपी बर्थडे सेलिब्रेट करतो, म्हणजे पहिला वाढदिवस. तर आमची अशी एक कल्पना होती की पहिल्या वाढदिवसाला आपण मुलांना गिफ्ट घेतो, प्रेझेंट घेतो, हॅपी बर्थडे सेलिब्रेट करतो, त्या प्रकारे आईला एक 5 गोष्टी आम्ही सांगितल्या पाहिजे, ज्या 5 गोष्टीकडे आईने लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्याचा आम्ही एक शोध घेतलेला आहे. साधारण सांगायचं म्हणजे 5 गोष्टी या कुठल्या, बर्थडेच्या दिवशीच्या गोष्टी मी म्हणतो, तुमच्या पहिल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही ह्या 5 गोष्टी होतात की नाही बघा, म्हणजे मूल इंडिपेंडेंटली उभं राहते की नाही, हात सोडून उभं राहू शकते की नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मुलाला सांगितलेली गोष्ट मूल फॉलो करू शकतोय की नाही. म्हणजे मुलाला जर आपण सांगितलं
की हे घे, तर हा शब्द जो आहे हे घे, हे साऊंड आहे. त्या साऊंडचा अर्थ काय त्या मुलाला कळला पाहिजे आणि त्याने ती वस्तू उचलली पाहिजे. बऱ्याच वेळी आपण चुकीचं असं करतो, हे घे हे घे, हे मूल बघत असतं आणि ते मूल घेतं. आपल्याला वाटतंय मूल ऐकते आणि फॉलो करते. तेव्हा जर मला काही सांगायचं असेल तर मी असंही ठेवीन, कुठेतरी बाजूला ठेवीन आणि तुम्हाला फक्त बघून सांगेन, हे घे, हे पेन ठेवलंय ते घे. आणि जर त्या मुलाने उचललं म्हणजे तो ऐकतोय आणि त्याची श्रवण शक्ती आणि समज शक्ती ही दोन्ही व्यवस्थित आहे. तर हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, एका वर्षाला मुलाने किमान एक शब्द बोलला पाहिजे, पण तो शब्द अगदी अर्थपूर्वक असला पाहिजे. म्हणजे बाबाला बघून बाबा बोलणं, आईला बघून आई बोलणं, आई समोर नसताना काहीतरी खेळणं उगाच आई आई किंवा मामा मामा असं करत असेल, त्याला आपण अर्थपूर्वक शब्द म्हणत नाही. म्हणजे ही माझी आई आहे आणि तिला मी संबोधित, तिला मी हाक मारतोय आणि तिने माझ्याकडे बघावं म्हणून मी आई म्हणतो, ह्याला आपण अर्थपूर्वक शब्द म्हणतो. मावशीला आपण आई म्हणत असेल, आईला पण मावशी म्हणत असेल, तर ते अर्थपूर्वक शब्द होत नाही. त्या वर्षाला किमान एक अर्थपूर्वक शब्द झाला पाहिजे. ही तिसरी बाब. चौथी गोष्ट, मुलाला किमान वर्षाला घरातले जे लोक आहेत, म्हणजे नातेवाईक जे आहेत, जे रोज त्याला दिसतात आणि जे अनोळखी लोक आहेत, या दोन्ही ग्रुपमध्ये त्याला डिफरन्स ओळखता आला पाहिजे आणि त्याने दोन्ही ग्रुपना वेगळं डील केलं पाहिजे. म्हणजे घरातल्या लोकांशी अगदी कोण आलं ओळखीचं त्याला प्रेमाने जाणं, अनोळखी कोण आलं तर त्याच प्रेमाने जर मूल जात असेल तर कुठेतरी काहीतरी गडबड आहे. किंवा घरातल्या लोकांची पण जाणं नाही आणि बाहेरच्या लोकांची पण जाणं नाही. तर ह्या गोष्टी मूल ओळखते की नाही, कळते की नाही, ही चौथी गोष्ट. आणि पाचवी गोष्ट एक साधारण गोष्ट आहे, ही जी आपली क्रिया आहे, म्हणजे अंगठा आणि पहिलं बोट जे आपण जॉईन करतो याला आपण पिन्सर असं म्हणतो. आणि आपण इव्होल्युशनरी बघितलं की एप्स किंवा माकडात जर बघितलं की जे म्हणजे मनुष्याच्या खूप क्लोज आहेत, त्यांच्यात आणि मनुष्यात जर एखादा फरक असेल तर ह्या मुलीचा. साधारणतः आपण बघतो की 9-10 महिन्यापर्यंत मुलं अशी करू शकतात. आपल्या आयुष्यात, मनुष्याच्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी ह्या क्रियेवर होतात. अगदी स्टिचिंग करण्यापासून, कुठली गोष्ट उचलण्यापासून, पेन धरण्यापासून, काही करायचं असेल तू छान छान दिसतोय, तर ह्याला आपण पिन्सर मूड म्हणतो. ती वर्षाला आली पाहिजे. पडलेली गोष्ट मुलाने उचलता येईल पाहिजे. ह्या 5 गोष्टी जर वर्षाला मूल करत असेल तर उत्तम, करत नसेल तर आजार आहे, विकार आहे असं सुद्धा नाही. पण त्याला तुम्ही काहीतरी एक वॉर्निंग साईन घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही ज्या डॉक्टरना ह्याच्याबद्दल ट्रेनिंग आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही चर्चा केली पाहिजे की डॉक्टर, माझं मूल 1 वर्ष झालं तरी सुद्धा ओळखून हाक मारत नाही, तुम्हाला वाटतं का काही प्रॉब्लेम असेल? किमान पालकाने एवढं तरी केलं पाहिजे. बरोबर असं. आणि तुम्ही आता ज्या 5 गोष्टी सांगितल्या त्या अतिशय उपयुक्त अशा आहेत. नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तर पटल्याच असेल. डॉक्टर, अर्थात तुम्ही ज्या काही 5 गोष्टी सांगितल्या त्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत. मात्र त्याच्या व्यतिरिक्त अनेकदा असं होतं की प्री स्कूलला मुलं जायला लागतात, मग टीचर सांगतात की ही मुलं मिक्स होत नाही आहेत, कुठेतरी एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं, घाबरतात मुलं. तर ह्या देखील गोष्टी कुठेतरी डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून बघितल्या गेल्या तर आपण पाठी पडतं मूल. तर त्याबद्दल काय सांगाल? प्रथम मी असं सांगेन की आपल्या देशात आपण जेवढं लक्ष मुलांकडे कन्स्ट्रक्टिव्हली दिलं पाहिजे तेवढं दिलं जात नाही. आणि म्हणून जर कोणी असं ऑब्झर्व करून तुम्हाला सांगतंय की तुमच्या मुलाच्या बिहेवियरमध्ये मला कुठेतरी प्रॉब्लेम वाटतोय, तर आपण ताबडतोब अगदी रागा आणि त्रास करून घेऊ नका. बरोबर. हे ऑब्झर्वेशन तुम्हाला मिळेल, थँक्यू सांगा त्या व्यक्तीला की तू बाबा काहीतरी ऑब्झर्वेशन सांगितलं. आता याचा अर्थ हा सुद्धा नाही की मुलाला काहीतरी खूप मोठा विकार आहे की मंदबुद्धी आहे, गतिमंद आहे वगैरे, असंच देखील. मुलाला जर ताप आला तर तो ताप सिरियस टायफॉइडचा आणि न्यूमोनियाचा जणी ऍडमिट करायलाच पाहिजे असं नसतो ना. साधा सर्दी वगैरेचा पण ताप येतो, वातावरण चेंज झालं की आपल्याला ताप येतो. म्हणून प्रत्येक ताप हा भीतीचा असतो असं नाही, पण ताप आहे त्याची दक्षता घेतली पाहिजे आपण. बरोबर आहे. किंवा जर आपल्याला कोणी सांगत असेल तर त्या गोष्टींकडे वेळ काढून शाळेत जा, त्या शिक्षकाला विचारा की बाबा तुझं काय ऑब्झर्वेशन आहे, आणि ते ऑब्झर्वेशन जर तुम्हाला घरी सुद्धा तसंच दिसत असेल तर नक्की त्याच्यावर तुम्हाला ताबडतोब काहीतरी विचार करायला पाहिजे. मी असं म्हणेन की ज्या ठिकाणी घरी ते बिहेवियर, वागणूक तशी नाहीये पण शाळेत आपल्याला वागणूक तशी दिसते, त्याचे 2 प्रकार असतात. एक प्रकार असा आहे की घरी बाळ एकदम शांत असतं, शाळेत खूप मस्ती करते. आणि एक प्रकार असा असतो की घरी खूप मस्ती करतं आणि शाळेत खूपच शांत असतं. आता जर घरी खूप मस्ती करते आणि शाळेत शांत असेल तर ह्याच्यात जास्त प्रॉब्लेम नाही, कारण त्या मुलाला अजून देखील घरी खूप तुम्ही त्याला कदाचित लाड करताय, खूप लाड प्यार होतोय घरी आणि त्याची त्याला सवय आहे आणि म्हणून इथे गेल्यावर त्याला कोणी भाव देत नाही आपण म्हणतो त्याप्रमाणे, म्हणून ते जरा शांत बसले की कोणतरी येऊन मला जरा थोडंसं भाव द्यावा, तसं असू शकतं. पण आपण ते नोट करून ठेवणं गरजेचं आहे. मूल इंटरॅक्शन करत नाही,
हो. आणि आईला विचारलं, आई म्हणते की नाही तो त्याला हवं असेल ते मला सर्व सांगतो, शाळेतली टीचर उगाच म्हणते काय सांगत नाही, बोलत नाही. मग आम्ही पालकांना विचारतो घरी सांगतो म्हणजे कसं सांगतो, तर तो अगदी असं बोट दाखवतो, पॉईंट करतो. त्याला बिस्किट हवं असेल तर बिस्किट तिकडे दाखवतो, पाणी हवं असेल तर जाऊन पाण्याची बॉटल घेऊन येतो किंवा हात धरून घेऊन जातो आणि पाण्याजवळ उभा राहतो. आता हे जर तुमचं मूल 10 महिन्याला वर्षाला जर करत असेल तर तो कदाचित आईन्स्टाईन सुद्धा होईल, कारण हे अति ब्रिलियंट आहे. पण असं मूल जर 3 वर्षाला असं करत असेल तर नक्की कुठेतरी गडबड आहे. कारण 3 वर्षापर्यंत जर मूल फक्त पॉईंट करतंय ह्याचा अर्थ की मुलाला कम्युनिकेशन येत नाही. आणि हा भाषेचा प्रश्न नाही, हे मूल बोलत आहे असं बोलू नका, कारण बोलण्यापूर्वीची जी स्टेप असते ज्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे असं आहे की ज्या मुलाला बोलता येत नसेल पण त्याचं कम्युनिकेशन व्यवस्थित असेल, त्याला जर जेवण हवं असेल तर तो अशी खुणा करेल, त्याला जर तहान लागली असेल तर पाण्यासाठी असं करेल, फोन दाखवायचं असेल तसं, ह्याला आपण खुणा म्हणतो. शब्द देखील खुणा आहेत. शब्द देखील खुणा आहेत. मी ज्याला मराठीत आई म्हणतो त्याला कोणतरी मा म्हणतं. मा हा साऊंड वेगळा आहे, आई हा साऊंड वेगळा आहे, अम्मा हा साऊंड वेगळा आहे. पण त्या समाजात किंवा त्या दोघात ती एक खुणा आहे की मी आई म्हणालो म्हणजे मी तुम्हालाच बोलतो, आणि जर मी असं केलं ही पण एक खुणा आहे. म्हणून 2 व्यक्तीमध्ये 2 मनुष्यात कम्युनिकेशन होतं त्या खुणाने होतं. आणि जन्म झाल्यानंतर प्रथम मूल जन्माला आल्यापासून बोलायला लागत नाही, अमिताभ बच्चनचा डायलॉग बोलत नाही, तो खुणाने कम्युनिकेशन शिकतो. प्रथम म्हणजे आई बरोबर आय कॉन्टॅक्ट करणं, नंतर स्माइल करणं, आणि नंतर खुणाने कम्युनिकेट करणं हे होत असतं. आणि त्याच्यानंतर मात्र मूल बोलायला लागतं 1.5-2 वर्षाला. तेव्हा जर ह्या गोष्टीकडे आपण बघितलं तर फक्त मूल उशिरा बोलतंय असं नव्हे, तर मूल खुणा देखील करत नाहीये. मुलाचं एकंदरीत इंटरॅक्शन, संवाद जसा व्हायला पाहिजे तो होत नाही. असं असेल तर त्याच्यात मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रवणशक्तीचा प्रॉब्लेम असू शकतो, कर्णबधिरता असू शकते, ऑटिझम असू शकतो, मंदमती गतिमंद आपण जे म्हणतो त्या गोष्टी असू शकतात. आणि या अगदी सहजपणे 2 वर्षापर्यंत तरी पिकअप करायला काहीच हरकत नाही. समीर सर, तुम्ही खूप खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. समीर सरांनी दिलेलं मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला देखील आवडलं असेल, आणि अर्थातच तुमच्या मुलांच्या मनात नेमकं काय दडलंय हे देखील तुम्ही स्वतःच जाणून घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी वेळ देणं फार आवश्यक आहे, हेच ह्याच्यातून सिद्ध होत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.